यांच्याशी संपर्क साधायचा आहे. कर्णधार सागर पंचा आणि यांचा कोण आहे बल्लाळेश्वरचा कॅप्टन कुणाल वाइंडेकर. सागर पंचा आणि कुणाल दोन्ही कर्णधारांनी त्वरित माईकशी संपर्क साधायचा आहे. चालू असलेला सामना आता विघ्नेश्वर आणि सुंदर चेंडू, सुंदर कलेक्शन, यष्टी मागे. सूरज यांचं बॅटची कड लागून चेंडू हातामध्ये विसावल्याचा अंदाज, परंतु पंचाने अपील फेटाळला. कुठल्याही प्रकारचा धोका नाही, कुठल्याही प्रकारची धाव नाही. सैफ मयंक यांचा सामना करतील. सैफ, मयंक आणि सैफ या दोघांनी आपल्या पहिल्या मॅच मध्ये सामनावीर पुरस्कार पटकावलेला आहे. त्याच्यामुळे सर्वोत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन या दोघांकडनं अपेक्षित आहे. दुसऱ्या फेरीचा खेळ दाखवताना सैफ पुन्हा एकदा सामना करतील मयंक यांचा. सुंदर फटका आणि सुंदर कलेक्शन. चोरटी धाव काढण्याचा प्रयत्न अयशस्वी आणि धावचीत पकडलेला आहे तो मयंक यांनी आणि पहिला धक्का देण्यामध्ये यशस्वी झालेले मयंक. आकाश डगआउट मध्ये परतताना त्यांच्या जागी सत्यम मैदानामध्ये दाखल आणि सैफ सामना करतील मयंक यांचा. सुंदर चेंडू, सुंदर फटका आणि कदाचित पंचांचा इशारा. धाव घोषित केलेली. एक धाव संघाच्या धावसंख्येमध्ये एका धावेची भर. संघाची धावसंख्या झाली आहे ती एक गडी बाद एक धाव. हा चालू असलेला सामना उपउपांत्य फेरीचा सामना. या सामन्यामध्ये होणारा विजयी संघ हा सलग पोहोचेल तो उपांत्य फेरीमध्ये. सुंदर चेंडू, बॅटची कड लागून सैफ यांच्या चेंडू स्लिप मध्ये झेपावला, परंतु उंच उडालेला चेंडू झेल टिपण्याचा प्रयत्न अयशस्वी. संघाच्या धावसंख्येमध्ये एका धावेची भर. धावसंख्या झाली एक गडी बाद दोन धावा. संघमालक संघनायक राहुल यांचा झेल टिपण्याचा प्रयत्न अयशस्वी. पाठीमागे कार्यकर्त्यांनी प्रेक्षकांना थांबवायचे. संतोष यांचा सामना करतायत सत्यम. दुसऱ्या षटकाचा खेळ. अवांतर चेंडू, पंचांचा अवांतर चेंडूचा इशारा, वाईट बॉलचा इशारा. संघाच्या धावसंख्येमध्ये एका धावेची भर. संघाची धावसंख्या स्थिरावलेली आहे 3. पुन्हा एकदा
आखूट टप्प्याचा चेंडू, टप्पा पडल्यानंतर उंच उडालेला चेंडू. सत्यम यांना अंदाज घेताना थोडीशी अडचण आणि निर्धाव असा चेंडू. 3-3 कुठली बिल्डिंग आहे? जोरदार षटकार डी. इमारतीमधील भाडेकरूंना रहिवाशांना सूचना. सुंदर चेंडू, उंच उंच उडालेला चेंडू घोषित करण्याचा इशारा. पंचाचा 1 धावेचा इशारा. महावीर दर्शन इमारतीमधील रहिवासी सदस्यांना नम्र विनंती, आपल्या इमारतीमधून खेळाला व्यत्यय होईल अशा पद्धतीने पाणी आणि कचरा खाली फेकण्यात येत आहे. आपल्याला नम्र सूचना, नम्र विनंती, कृपया आपल्या इमारतीमधून कचरा खाली फेकू नये जेणेकरून खेळायला व्यत्यय पोहोचेल. सुंदर चेंडू संतोष यांचा. महावीर दर्शन बिल्डिंग के सभी रहिवासियों से विनंती है, कृपा करके आपके बिल्डिंग में से जो कचरा गली में फेंका जा रहा है उसे रोकिए, जिसकी वजह से खेल में बाधा पहुंच रही है. संतोष सामना करतील सत्यम. सुंदर फटका बाजूच्या इमारतीवरती लागून चेंडू मैदानामध्ये परतला. चोरटी धाव घेण्यामध्ये यशस्वी. दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न सैफ यांचा. सत्यम यांनी फेटाळला. 1 धावेची भर. संघाची धावसंख्या 11. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस 1 गडी बाद, 11 धावा. षटकामागे 5.5 धावांची गती राखत सैफ यांनी धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न, परंतु एक जोरदार मोठी धावसंख्या सामना करतील सत्यम. सुंदर चेंडूला गती देताना नितेश गती ओळखण्यामध्ये यशस्वी ठरले सत्यम. अशा पद्धतीने एक निर्धाव चेंडू, संघासाठी महत्वपूर्ण असा निर्धाव चेंडू टाकलेला आहे तो नितेश यांनी. पुन्हा एकदा सामना करतील सत्यम. सुंदर फटका, उंच उडालेला चेंडू जाऊन स्थिरावलेला आहे. पंचांचा धाव घोषित करण्याचा इशारा. संघाच्या धावसंख्येमध्ये 1 धावेची भर. संघाची धावसंख्या 12. नितेश यांचा सामना करतील सत्यम. लेग वरचा चेंडू सत्यम यांचा लीव करण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न यशस्वी. 1 धाव. नो रन्स. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा नितेश यांच्याकडनं.
धावसंख्या स्थिरावलेली आहे. सुंदर फटका, उंच उडालेला चेंडू पुन्हा मैदानामध्ये परतलेला. दुहेरी चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी. अशा पद्धतीने सत्यम यांनी 2 धावा पटकावलेल्या आहेत आणि संघाच्या धावसंख्येमध्ये 2 धावांची भर. संघाची धावसंख्या 14. नितेश यांचा चेंडू पुन्हा एकदा अवांतर चेंडू. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. संघाच्या धावसंख्येमध्ये 1 धावेची भर. अपील घेतलेलं आहे. अपील तिसऱ्या पंचांनी अपील चेक करायचंय. हे बघा वाईड. कुठल्याही संघाने पंचांशी उज्जत घालू नये. पंचांचा निर्णय अंतिम. पंचांचा आयोजकांचा निर्णय अंतिम. दाखवा, पुन्हा एकदा दाखवा. वाईड आहे, वाईड आहे. नाही ना, ते पंच अजून करत नाहीत ना. पंचांनी निर्णय जाहीर करायचा आहे. वाईड बॉल. पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे आणि तो सगळ्यांना बंधनकारक राहणार आहे. पुन्हा एकदा सगळ्यांना नम्र विनंती. क्लिअर वाईड. पंचांचा वाईड बॉलचा इशारा आणि इथे काय बोलतात. हा चालेल. एक लक्षात घ्यायचंय पुन्हा एकदा सगळ्या खेळाडूंनी, वाईड आणि नो चेंडू अवांतर चेंडूसाठी रिव्ह्यू मिळणार नाहीये. फक्त पंचांचा आक्षेप असेल तरच रिकॉल करण्यात येईल, अन्यथा संधी मिळणार नाही. बॅटची कड घेऊन चेंडू यष्टी मागे धावताना आणि यष्टी मागे झेल टिपण्याचा संधी दवडली. संघाच्या धावसंख्येमध्ये 1 धावेची भर. धावसंख्या 17. नाही ना, आपण बोलू की फक्त पंच सांगतील वाईट साठी. दोन दिले, दोनच दिले, दोन दिले. गेले अनाउन्स. अरे म्हणजे एका इनिंग करतील रुपेश बेग. षटक चालू असताना कार्यकर्त्यांना, आयोजकांना विनंती आहे, प्रेक्षकांचा व्यत्यय थांबवा. रुपेश परमार सामना करतील सेफ. सुंदर चेंडू वळवलेला स्पिन. फिरकी गोलंदाज रुपेश. फिरकीचा आविष्कार दाखवलेला आहे त्यांनी. अत्यंत सुंदर निर्धाव असा चेंडू. पुन्हा एकदा सुंदर झेलचीत पकडण्याची संधी दवडली. ती सूरज यांनी फर्स्ट स्लीप मध्ये उभे असलेले सूरज यांना आणि जीवनदान मिळालेलं आहे ते सैफ यांना. सेफ आहेत. पुन्हा एकदा झेलचीत पकडण्याचा प्रयत्न आणि झेलबाद झालेले आहेत
ते सेफ. पहिल्या वेळेस झाले होते सेफ, परंतु आता झाले नाही सेफ, ठरले आहेत अनसेफ. आणि डगआउट मध्ये परतताना सेफ त्यांच्या जागेवरती दाखल झालेले आहेत हर्ष. कॅच घेतलेला आहे तो मयंक शर्मा यांनी. पुन्हा एकदा ऑलराऊंडर अष्टपैलू खेळाचं प्रदर्शन मयंक शर्मा यांच्याकडून. यष्टी मागे यष्टी रक्षण करतायत संघ मालक संघ कर्णधार राहुल माथुर. पुन्हा एकदा रुपेश यांची गोलंदाजी. सामना करतोय हर्ष. सुंदर चेंडू, सुंदर फलंदाजीचं प्रदर्शन. चोरटी धाव दुहेरी घेण्यामध्ये यशस्वी. अशा पद्धतीने 2 धावांची भर. संघाच्या धावसंख्येमध्ये 2 धावा. अंतिम षटक, अंतिम चेंडू. सुंदर चेंडू, फिरकी गोलंदाजीचं प्रदर्शन आणि धावचीत पकडण्याचा प्रयत्न यशस्वी. संघासाठी एक महत्वपूर्ण बळी. रनआउट टोटल सांग. अंतिम धावसंख्या 3 गडी बाद 20. संघाला जिंकण्यासाठी 21 धावांचं आव्हान. चालू असलेला सामना जिंकण्यासाठी 21 धावांचं आव्हान. 20 चेंडू आणि 21 धावा असं हे आव्हान. आणि या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आघाडीचे दोन्ही फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. गोलंदाजीची धुरा खांद्यावरती घेऊन दाखल झालेला आहे सत्यम. सामना करण्यासाठी संघ मालक स्वतः कर्णधार राहुल माथुर मैदानामध्ये दाखल. घेऊन जाईल का तू परत घेईल का तू 15 सांग.
अजून एवढ्या मॅच बाकी आहेत ते बघ ट्रॉफ्या तेवढ्या तेवढ्या मॅच बाकी आहे ट्रॉफ्या तेवढ्या हे नाही मगाशी एकाला द्यायचं राहिलंय कोणाला तरी कमिटी जबाबदार नाही काढू त्याला सत्यम सामना करतील. मयंक मयंक शर्मा अष्टपैलू खेळाडू गिरगाव प्रीमियर लीग या सामन्यामध्ये गोलंदाज पारितोषिक विजेता खेळाडू मयंक अष्टपैलू व्यक्तिमत्व सुपरिचित असं व्यक्तिमत्व सामना करेल सत्यम याचा. सुंदर चेंडू ऑफच्या दिशेने तटवलेला चेंडू एक धाव घोषित. संघाच्या धावसंख्येमध्ये एका धावेची भर. संघाची धावसंख्या होते ती 1 धाव. सुंदर चेंडू उंचच उंच उडालेला. 85 उजत घालू नका. पंचांनी निर्णय जाहीर करायचा आहे. कोणीही पंचांसोबत वाद घालणार नाही. पंचांचा आणि आयोजकांचा निर्णय अंतिम. चौकार डीजे. बंधनकारक राहील. कर्णधारांना विनंती 85 हुज्जत घालू नये अन्यथा आयोजन समितीद्वारे त्याची नोंद घेतली जाणार आहे. मयंक सज्ज सामना करेल सत्यम याचा. सुंदर फटका मयंक यांच्या बॅटमधून. चोरटी धाव काढण्याचा प्रयत्न यशस्वी. एका धावेवरती समाधान. एका धावेची भर. संघाची धाव संख्या पोचलेली आहे 6. निर्धाव चेंडू सत्यम यांचा, परंतु थोडीशी फॉलो थ्रू मध्ये दुखापत झाली असण्याची शक्यता. सुंदर फटका. उंच उडालेला चेंडू आणि चेंडू सीमापार. डीजे
जाहीर केलेलं आहे. सुंदर चेंडू मयांक यांनी चेंडूचा आढावा घेतलेला आहे आणि कुठल्याही प्रकारचा धोका पत्करण्याचा त्यांचा त्यांची तयारी नाहीये, त्याच्यामुळे चेंडू तटवलेला आहे. वेल प्लेड. चेंडूला मान दिलेला आहे. थोडक्यात कुठलाही धोका नाही, कुठल्याही प्रकारची धाव नाही. संघाची धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 12 धावांवरती. आईचा गो. सुंदर चेंडू. किती आहे वरती सांगा, अंपायर विचारतोय. चौथ्या मेळावर नाही अडकलाय वर. हा दो 4 मेळावर अडकलाय. किती? 2 घोषित. 2 धावा घोषित. संघाच्या धावसंख्येमध्ये 2 धावांची भर. संघाची धावसंख्या झाली आहे ती 14. नो प्लस 2 फ्री हिट आहे का? फ्री हिटचा इशारा मयांक यांच्यासाठी. संधी बघूया या संधीचा फायदा. 15 बरोबर. फ्री हिटचा इशारा मयांक यांच्यासाठी. बघूया कसा फायदा घेतला. सुंदर फटका. अत्यंत सुंदर पद्धतीचं बॅटिंगचं प्रदर्शन. 2 धावांचा इशारा. संघाच्या धावसंख्येमध्ये 2 धावांची भर. धावसंख्या स्थिरावली आहे 17 धावांवरती. जिंकण्यासाठी 4 धावांचं आव्हान. ओव्हर बाकी आहे. 2 ओव्हर बाकी. 2 ओव्हर बाकी. याच ओव्हरला पण करेल. सुंदर फटका. उंच उडालेला चेंडू. 1 धाव पूर्ण. दुहेरी धाव काढण्याचा प्रयत्न अयशस्वी. मयांक यांचा कॉल राहुल यांनी फेटाळला. 18. सुंदर फटका. लेग कडे तटवलेला फटका. कुठल्याही प्रकारचा धोका पत्करायला तयार नाहीये ते राहुल, कारण की त्यांना माहिती आहे संघाची स्थिती मजबूत. अजून 2 षटकांचा खेळ बाकी आणि फक्त 3 धावांची आवश्यकता. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा धोका न पत्करता राहुल आणि मयांक हे दोन्ही आघाडीचे फलंदाज विजयाच्या समीप. सुंदर चेंडू. षटकामागे यष्टी मागे आकाश यांनी कलेक्ट केला. कुठल्याही प्रकारची धाव नाही. 2 षटका अखेरीस धावसंख्या झाली आहे ती 18 धावा. इकडे आहे ना पाठी. आहे ना अजून त्याला चान्स आहे ना. 2 ओव्हर. बल्लाळेश्वर संघाने नाणेफेकीचा कौल जिंकत सर्वप्रथम काय घेतलं? फलंदाजी स्वीकारलेली आहे आणि मयुरेश्वर संघाला क्षेत्ररक्षण करण्याचे आमंत्रण दिलेले आहे. पुढील सामना मयुरेश्वर विरुद्ध बल्लाळेश्वर या 2 तुल्यबळ संघांमधील सामना. सुंदर फटका. पुन्हा एकदा
उंच उडालेला चेंडू मैदानामध्ये परतलेला एक सोरटी धाव यशस्वी. दुहेरी धावेचा कॉल राहुल यांचा. मयंक यांनी फेटाळला. एका धावेवरती समाधान. एका धावेची वर संघाची धाव संख्या 19. राजेश पाणी पडते मग तुझ्या गच्चीतून आहे बघ बघ पण तुझ्या गच्चीतून गेला घेऊन ये. हे बॉल किती राजेश जरा सांग स्क्रीन आहे. इक्वल अप जिंकण्यासाठी एका धावाचं लक्ष्य, परंतु राहुल यांच्यासाठी बक्षीस जाहीर झालेलं आहे. 6 मारला आणि हा सामना जिंकला तर 501 रुपयाचं बक्षीस खास राहुल यांच्यासाठी. खेतवाडीचा गणराज गणेशोत्सव मंडळाकडनं 501 रुपयाचं बक्षीस जाहीर. जीवन दान मिळालेलं आहे ते राहुल यांच्यासाठी आणि एक धाव घोषित. संघाच्या धावसंख्येमध्ये एका धावेची भर आणि अशा पद्धतीने आपल्या संघाला विजयाच्या समीप घेऊन गेलेले आहेत.